भूतदया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. त्या प्रमाणात शिरलं पाहिजे महाराज. प्रमाण इतकं भारी येते. आता भूतदया म्हटल्यानंतर सगळी सजीव सृष्टी आली का नाही. भूत जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत. भूत म्हणजे प्राणी मात्र. मग आता भूतदया म्हटल्यावर आले होते की सगळे, पण पुन्हा त्यात शब्द ऍड केला गाय. भूतदया गायी पशुचे पालन म्हणजे गायीचं पालन करा आणि पशूंचं पण का बरं गायी टाकली माहितीये का स्वतंत्र. त्यांना माहितीये काही समाजात राक्षसचे, त्यांना काही भूतदया आपण किती सांगितले तरी सुधारणार नाही. आता खरं बोललं पाहिजे माणसानं. आपल्यात पण काही गोरक्षक आहे पण कोंबडी भक्षक आहे. आपल्यात काही गोरक्षक आहे पण बकरू भक्षक आहे. आता त्यांच्या पुढं काय डोकं फोडायचं. अरे मान्य आहे बाबा, गायीमध्ये 33 कोटी, कोंबडीत एखादा असेल, एखादा त्या बकरात एखादा असेल. माझा पुढच्या काळामध्ये प्रयत्न आहे, आमच्या हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाकाहारीच असला पाहिजे. आपल्या धर्माचा उत्तम आहार जर काय तर शाकाहार आहे. हो, उत्तम आहार येतो. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुबा. माता माऊल्यांनो, महाराजांनी सांगितलं की मांस खाता हौस केली वैरी जोडून ठेविला. त्या म्हणतात महाराज म्हटले तुम्हाला लय जिभेला गोड लागत पण तुम्ही एक वैरी जोडून ठेवतात. दादा, रस्त्यानं जाताना एखाद्याला कट मारला ना, किती फास्ट असू द्या आपण, पण ते नंबर लिहून ठेवित, परत सापडला तर बघू. बरोबर आहे का नाही. बरं नाही नंबर लिहिता आला तर किमान एक आईवर मजबूत लावून देत. ते लावतं का नाही, आईचं तर उद्धार ते करून टाकते. मग मला सांगा, रस्त्यानं जर एक छोटा विषय येतो, कट मारला म्हणजे काय मोडला तोडला नाही, तो फक्त त्याला एक झटका दिला नॉर्मल, पण तरी तो काय म्हणतो बघून घेईल. मग दादा, कट मारला तर समोरचा माणूस विसरत नाही. ज्याचा जीव घेऊन आपण पोटात भरतो तो कसा विसरेल. माता माऊल्यांनो, तुम्ही म्हणाल का माता माऊल्यांनो, माता माऊल्यांनो, कारण आपणच विचारतो कसं झालं मटण, जमलं का. हे विचारणारा वर्ग कोणता आहे तुम्ही बघा शोधून. म्हणून माता माऊल्यांनो म्हणतोय मी.